नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी पेपर 2 जी परीक्षा 15/12/2013 साली झाली होती। चला तर मग सुरू करूया प्रश्नांना। सुरुवातीला आपण बघणार आहोत भाग 1 इंग्रजी विभागातील प्रश्न क्रमांक 1, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग नथिंग इज पॉसिबल। ऑप्शन आहे इट इजंट इट, इज दे, आर दे आर। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इज इट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या एक सेंटेन्समधून आपल्याला सिंपल सेंटेन्स बनवायचं आहे। वाक्य आहे द क्रिमिनल रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ द क्राईम ही लेफ्ट द बिल्डिंग। पर्याय दिले आहेत 1, द क्रिमिनल रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ द क्राईम अँड लेफ्ट द बिल्डिंग। रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ द क्राईम, द क्रिमिनल लिव्स द बिल्डिंग। रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ द क्राईम, द क्रिमिनल लेफ्ट द बिल्डिंग। त्याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, रिमूव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम, द क्रिमिनल हॅज द बिल्डिंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स इन गिवन सेंटेन्स। व्हाय शुड नॉट टीच द स्टुडंट। पर्याय आहेत दे आर नॉट टॉट बाय द स्टुडंट। व्हाय वेअर द स्टुडंट नॉट टॉट बाय यू। व्हाय द स्टुडंट आर नॉट टॉट बाय यू। चौथा आहे व्हाय आर द स्टुडंट नॉट टॉट बाय यू। त्याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक 3, व्हाय द स्टुडंट आर नॉट टॉट बाय यू। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट डिग्री ऑफ द गिव्हन सेंटेन्स। खाली दिलेल्या सेंटेन्समध्ये आपल्याला डिग्री सेंटेन्स बनवायचं आहे। सेंटेन्स आहे टेम्परेचर इज नॉट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर। ऑप्शन आहे तर व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर। व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर आर द इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर। व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर इज मोर इम्पॉर्टंट दॅन टेम्परेचर। चौथा आहे व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर इज ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर। त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हेरी फ्यू फिजिकल फॅक्टर आर ॲज इम्पॉर्टंट ॲज टेम्परेचर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, चूज द करेक्ट दो इन द फॉलोइंग सेंटेन्स। दो वापरून आपल्याला हे दिलेलं सेंटेन्स बनवायचं आहे। सेंटेन्स आहे सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स। पर्याय आहेत दो सुधीर इज डल, द स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स। दो सुधीर इज डल बट ही स्टडीज हार्ड टू गेट मार्क्स। दो सुधीर इज डल, ही स्टडी हार्ड टू गेट गुड मार्क्स। दो सुधीर डल, द स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स। त्याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक 1, दो सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, चूज द करेक्ट रिथॉरिक क्वेश्चन फॉर द गिवन सेंटेन्स। खालील दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला रिथॉरिक सेंटेन्स बनवायचं आहे। सेंटेन्स आहे पियू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस। पर्याय दिले आहेत 1, डझंट पियू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस। डू नॉट पियू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस। डिडंट पियू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस। डिड यू पियू डिसाइडेड टू हाईड इन हर ऑफिस। त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, डिडंट पियू डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स। खाली दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे। सेंटेन्स दिला आहे द टास्क हॅज बीन व्हेरी लेबरियस। पर्याय दिले आहेत हाऊ लेबरियस हॅज बीन द टास्क, हाऊ लेबरियस द टास्क हॅज बीन, हाऊ हॅज बीन लेबरियस द टास्क, हाऊ हॅज लेबरियस द टास्क बीन। त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2,
हाऊ लिबरेज द टास्क हॅज बीन. प्रश्न क्रमांक 8. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच इन गिव्हन सेंटेन्स. आपल्या खाली दिलेल्या सेंटेन्समध्ये इनडायरेक्ट स्पीच बनवायचं आहे. सेंटेन्स दिला आहे, जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड. पर्याय आहेत, जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. सेकंड आहे, जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. थर्ड आहे, जॉन आस्क टू द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. त्यानंतर पर्याय चौथा आहे, जॉन आस्क द मॅन इफ ही इज व्हेरी फ्रेंड हर फ्रेंड. तर याचं अचूक उत्तर आहे, जॉन आस्क द मॅन इफ ही वॉज हर फ्रेंड. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. नेम द अंडरलाईन क्लॉजेस इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या सेंटेन्समधून आपल्याला क्लॉजेस ओळखायचं आहे. सेंटेन्स दिलेला आहे, नोट द प्रॉपरली लेस्ट यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. ऑप्शन आहेत, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ रिझन, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ पर्पज, ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस. तर याचं अचूक उत्तर आहे ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ पर्पज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. चूज द वन ऑफ द बेस्ट एक्सप्रेस इन द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. एपोगी. त्याचं पर्याय आहे तर क्लायमॅक्स, बिगिनिंग, मिडल, बॉटम. याचं अचूक उत्तर आहे क्लायमॅक्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.